झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आतिकच्या गुटखा साम्राज्याला पोलीस ब्रेक लावणार का? अटकपूर्व जामीन नामंजूर, पुण्याची मोठी मालिका। नगर जिल्हा सतत चर्चेत असतो। कधी हाणामारी, कधी जातीवाद, कधी गुटखा तस्करांनी शहरात घातलेल्या धिंगाण्यामुळे जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षक विराजमान झाल्याचे गुन्हेगारीला चपरक बसले आहे। गुन्हेगारीची हयगय केली जाणार नाही असे स्पष्ट संकेत पोलीस अधीक्षक ममुक्का सुदर्शन यांनी दिले। मात्र काही टवाळखोरांनी अधीक्षकांना डवचण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे। शहरात गुटखा बंदी करण्याच्या कडक सूचना पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या असताना देखील आतिक उर्फ आकिब मोहम्मद शेख हा गुटखा तस्करी करत आहे। गुटखा सेवनाने शहरातील अनेक तरुणांना कर्करोग झाल्याचे समोर येत आहे। शहरातील तरुण पिढी गुटखा सेवनामुळे अनेक आजारांना सामोरे जात आहे। आतिक हा परराज्यातून गुटखा आणून अहिल्यानगर जिल्ह्यात विक्री करत आहे। मात्र पोलीस आतिकचा डाव हाणून पाडण्यासाठी सतर्क असल्याचे स्पष्ट आहे। आकिब उर्फ आतिक हा पोलिसांना चकमा देण्याच्या प्लॅनिंगमध्ये अकोला येथे गुटखा तस्करी करत होता। मात्र अकोला पोलिसांनी लाखो रुपयाच्या गुटख्यावर छापा मारत कारवाई केली। या गुन्ह्यात पोलिसांनी आतिकचा सहकारी याला अटक केली। मात्र मास्टर माइंड आतिक हा फरार असून आतिकने संगमनेर न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। मात्र संगमनेर न्यायालयाने आतिक याचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे। त्यामुळे आतिक आता किती दिवस पोलिसांना पळवणार याची चर्चा रंगलेली आहे। तर या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी पोलीस आतिकच्या मुसक्या आवळणार का हे पाहणे औचित्य ठरणार आहे। आतिक याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 334, पारनेर पोलीस ठाणा येथे गुन्हा क्रमांक 542, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 520, कोतवाली पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 857, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 398, तोपखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 974, अकोले पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 485 असे अनेक ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत।